नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शिंदे. आजचा विषय थोडासा गंभीर, पण सुरुवात करूया हलक्याशा विनोदाने. आजकाल देशभक्ती म्हणजे काय? सोशल मीडियावर डीपीला तिरंगा लावला की काम संपलं, की व्हॉट्सअपवर जय हिंद फॉरवर्ड केलं की आपण देशासाठी काहीतरी मोठं केलं. मित्रांनो, देशभक्ती फक्त स्टेटसवर नसते, ती स्टेटसच्या पलीकडे असते. देश म्हणजे फक्त जमीन नाही, देश म्हणजे माणसं. आपल्या घरात जर 4 माणसं भांडत असतील तर आपण म्हणतो का की हे घर खूप छान आहे? नाही, कारण घराची ओळख त्यातल्या माणसांनी ठरते. तसंच देशाची ओळख त्याच्या नागरिकांनी ठरते. जर आपण एकमेकाबद्दल द्वेष पसरवत असू तर देश महान कसा? आपल्याकडे काही लोक असतात, ते म्हणतात माझा पक्ष म्हणजे देश आहे. अहो भाऊ, पक्ष म्हणजे क्रिकेट टीम आहे का? आज हा, उद्या तो. देश हा पक्षापेक्षा मोठा असतो. देश म्हणजे आपल्या सैनिकांचं बलिदान, शेतकऱ्यांचे कष्ट, डॉक्टरांचं समर्पण, शिक्षकांचं मार्गदर्शन. जर आपण एकमेकांचा धर्म, जात, भाषा यावरून तिरस्कार केला तर आपण देशाला नाही, देशाच्या शत्रूला मदत करतो. देश प्रथम म्हणजे रस्त्यावर अपघात झाला तर मोबाईल काढून व्हिडिओ न बनवता मदत करणे, कर चुकवण्याऐवजी प्रामाणिकपणे कर भरणे, सोशल मीडियावर अफवा पसरवण्याऐवजी सत्य तपासणे. देश म्हणजे घोषणांपेक्षा कृती. आपण म्हणतो सरकार काही करत नाही, पण आपण काय करतो? रस्त्यावर कचरा टाकून म्हणतो देश स्वच्छ नाही. मतदानाच्या दिवशी सुट्टी समजतो आणि मग म्हणतो नेते वाईट आहेत. देश बदलायचा असेल तर सुरुवात आरशात दिसणाऱ्या व्यक्तीपासून करावी लागेल. मानवता प्रथम, कारण देश माणसांनी बनतो. मानवता म्हणजे दुखावलेल्या व्यक्तीला आधार देणं, भुकेलेला अन्न देणं, असहाय्याला साथ देणं. जेव्हा मानवता मजबूत होते तेव्हा देश आपोआप मजबूत होतो. देश म्हणजे प्रथम दुसऱ्याचा द्वेष नव्हे. देश प्रथम म्हणजे प्रत्येक नागरिकाचा सन्मान. देश प्रथम म्हणजे मानवता प्रथम. जर प्रत्येकाने आपल्या छोट्या कृतीतून देशाला प्राधान्य दिलं तर मोठे बदल आपोआप घडतील. देशावर प्रेम करायचं असेल तर देशातील माणसांवर प्रेम करा, कारण तिरंगा फक्त कापड नाही, तो आपल्या एकतेचं प्रतीक आहे. जय भारत.